जय भीम गाईस. जय भीम. तर आज आम्ही श्रावस्तीला आहोत आणि आजचा आमचा 11वा दिवस आहे बौद्धगया टूरचा. सो रात्री आम्ही श्रावस्तीला मुक्काम केला आणि आज आम्ही श्रावस्तीचे जे विहार वगैरे जे काही आहे ते सर्व स्थळ बघण्यासाठी जाणार आहोत. सो आत्ता बघा तयारी चालू आहे सगळ्यांची, सगळेजण आवरत आहेत, स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू आहे. बघूया आपण आज काय बनत आहे, विचारूया आपल्या मामाला. काय बनत आहे आज मामा? नंबर 1. अरे वा, अरे बापरे, आज खिचडी भज्यांचा बेत आहे का? वा वा, किती वेळ लागतो मग अजून? 1 तास लागते. ओके ओके. आलो आता आपण अंगुलीमाल गुप्प्याला आलो. अंगुलीमाल गुफा आहे काही? अंगुलीमाल गुफा आहे. बरं बरं. इथं राहायचं का? हा अंगुलीमाल. अंगुलीमाल राहायचं इथं का? हा इथे राहायचं अंगुलीमाल. तर ही बघा, ही आहे अंगुलीमालची गुफा आहे. या गुफेमध्येच अंगुलीमाल राहायचा आणि ही गुफा आहे श्रावस्तीला. तर बाई आम्ही बघा आलोय आमच्या बाबाच्या रूम मध्ये आणि पण काही चहा वगैरे करत नाहीत ते आम्हाला. चहा पाणी काहीच करत नाहीत तुम्ही. काय नाश्त्याला तरी द्या. पाहुण्याला मागावं लागेल, द्यायला पाहिजे बाबा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काढा मग काढा, करू आपण नाश्ता. पाहून येऊन बरं ठीक आहे असं करू आपण. हो हो चालेल. तर आता तिथून आम्ही आलेलो आहोत जेतवन बघण्यासाठी. सो तुम्हाला इथे मी माहिती आहे ती दाखवते. तुम्ही प्लीज व्हिडिओ पॉज करून ती माहिती वाचा, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की इथे काय होतं काय नाही. तर गाईज तुम्ही व्हिडिओ आपला पॉज करून ही माहिती वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर जेतवन बघण्यासाठी 25 रुपीज तिकीट आहे पर पर्सन. सो आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता आपण एंटर करणार आहोत मध्ये. इथून आपल्याला मध्ये जायचंय. चला. कोणी? राहुल बाळानं प्रवचन केलेलं ठिकाण. हा समोरचं. हा, म्हणजे त्याची दीक्षा घेतल्याच्या नंतर बर आणि 7 वर्षाच्या आधी दीक्षा घेतली. ते बाहेर देशाचे लोक येतात ना, म्हणून इथं येऊन 7 वर्षाचे लेकराला दीक्षा देते. हा, म्हणजे बाहेर देशाचे. बाहेर देशाचे. हे पिंपळाचं तवाच. हा, अनंत पिंडानं म्हणजे राजानं गौतम बुद्ध इथं बोलून घेतलेले ठिकाण. इथे भगवान बुद्ध वर्षावासासाठी बसले होते, हे ते ठिकाण आहे. चला आता जेतवन बघून आपण चाललोय महामंगल चाई धम्मभूमी बघण्यासाठी. सर्वजण जेतवन बघून निघालेलो आहोत. आता पुढचे लोकेशन बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. सर्वजण येत आहेत, मागे आहेत काही जण. चला चला लवकर, आपल्याला अजून बाकीचे पण लोकेशन बघायचे आहेत. वेळ पण पुरला पाहिजे ना आपल्याला. ही जी बुद्ध मूर्ती बघताय ती 26 टन सोन्याची बुद्ध मूर्ती आहे, परंतु आज बंद होती त्यामुळे आम्ही मध्ये जाऊन बघू शकलो नाही. आणि हे थायलंड येथील भिक्खू संघाचे भव्य स्तूप पण आहे. चला, जेवणाची वेळ झालेली आहे आणि बघा सर्वजण जेवायला बसलेले आहेत. इकडे पण बसलेत काही जण. बघा कशी मस्त पैकी छान पंगत बसलेली आहे. पंक्तीत जेवायला आवडतं ना. आज मस्त पैकी खिचडी भजी आहेत. कसं झाले मम्मी? छान, एकदम मस्त टेस्टी. तर आम्ही सर्वजण आता श्रावस्ती करून निघालोय आणि आता आम्ही चाललोय लखनौला. सो आम्ही आहोत आता गाडीमध्ये, जेवण वगैरे करून सगळेजण बसलोय आम्ही. भेटूया मग लखनौला. तर गाईज आम्ही आता लखनौला जाता जाता सर्वजण चहासाठी उतरलोय. बघा इकडे चहा वगैरे आहे. चला चहा घेऊया आपण. हे देखो भाई चाय बन रही है. आलेला आहे कुल्लर चहा.
कसा आहे चहा? छान आहे का? कसा आहे? छान. सर्वजण छान म्हणतायत. आता मला पण पिऊन बघावाच लागेल छान आहे की नाही. हे बघा सर्वजण बसलेले आहेत चहा घेण्यासाठी. वाटतं घेऊन पण आता प्यावं वाटायला. मग आता पोट भरून पिता का चहा? चला आता मी पण चहा घेते आणि मी पण सांगते चहा खरंच आतापर्यंत सगळ्यात बेस्ट. चला निघालोय आता चहा वगैरे घेऊन आपल्या ट्रिप. मला बाय बाय. बघा या चहाचे कप सुद्धा सोडना झाल्यात. जिथं गेलं तिथं हे कप जमा करायला. हे बघा इकडे येई नाही घेतलाय का? माझ्या मम्मीने घेतलाय, तुम्ही पण घेतलाय. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत लखनौला आणि इथे आम्ही पोहोचलोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी. सो आता तिकीट वगैरे घ्यायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला मी पूर्ण पार्क दाखवणारच आहे. सो चला मग आपण तिकीट घेऊया आता. तर गाईज तिकीट घेतलेलं आहे आणि 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. सो आता आपण आंबेडकर पार्क मध्ये चाललोय. चला, आर यू गाइज एक्साइटेड? चलो फिर देखते हैं अंदर कैसा है पार्क. तर गाईज बघा किती सुंदर नजारा आहे. आपण आलेलो आहोत आंबेडकर पार्क मध्ये आलेलो आहोत आपण आणि हे संपूर्ण आंबेडकर पार्क आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आम्ही आलो आज लखनौला आणि इथे लखनौमध्ये मला माझे फॅन्स भेटलेले आहेत. हे सर्व नाशिककर आहेत, काही जण पुण्याचे आहेत, काही नाशिकचे आहेत. तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओज? छान वाटतात. कसं वाटलं मग भेटून तुम्हाला? मला पण खूप छान वाटलं इथे लखनौमध्ये मला माझे फॅन्स भेटले. तर असंच मला प्रेम द्या, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण यूट्यूबला आपलं चॅनल आहे निशा मगरे. आता तुम्ही त्याच्यावरती धडकणार आहात सगळेजण. सो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चलो बाय. चला लोक. तर हे जे आहे परिवर्तन मुख्य परिसर स्थळ आज बंद आहे, मध्ये एंटर करू देत नाहीत कारण मध्ये काम चालू आहे. वाव, खरंच खूप सुंदर हे पार्क आहे आणि अतिशय मन प्रसन्न करणारं हे सीन आहे. तुम्ही बघू शकता गाईज. एकदा नक्की इथे तुम्ही भेट द्या आणि लखनौला नक्की एकदा तरी तुम्ही याच. दिस इज द आंबेडकर पार्क इन लखनौ. कसं वाटलं मम्मी तुला हे पार्क बघून? छान वाटले खूप. सगळ्यांनी एकदा या जरूर. नक्की या आणि लखनौचं हे सर्व काही जे भव्य दिव्य बांधकाम आहे ते तुम्ही नक्की एकदा बघा. अजूनही इथे काम चालूच आहे. आम्ही लखनौ मध्ये बघा सर्वजण बसून स्वयंपाक करतायत. मामा जी क्या पक रहा है आज? आज रोटी है, चावल है, बहुत है. अरे बाप रे, आज बहुत बड़ी दावत दिखाई दे रही है मुझे. ये देखो इतने लोग बैठे हैं और सिर्फ 2-3 लोग खाना पका रहे हैं.
तर आता आम्ही लखनौमध्ये फिरलोय आणि सर्वांचं जेवणाची वेळ झालेली आहे. जेवायला बसलोय आम्ही. तर आता जेवण करून आम्हाला निघायचं आहे पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी. बघा सर्वजण जेवण करतायत. तर मस्तपैकी जेवण करा, निघायचं आहे आपल्याला. बरोबर पोटभर जेवण करायचं, अर्ध्या पोटी कसं करायचं. पोटभर जेवण करा.